नमस्कार, आप देख रहे हैं चाणक्य न्यूज और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। आज की कुछ खास खबरें। अकोला जिल्ह्यात ऑपरेशन प्रहार अंतर्गत मोठी कारवाई। 25 गोवंशांना जीवनदान, 6,15,000चा मुद्देमाल जप्त। माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांचे मार्गदर्शनाखाली ऑपरेशन प्रहार जिल्ह्यात राबवण्यात येत आहे। ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा अकोलाच्या पथकाला मिळालेल्या खात्रीलायक गुप्त माहितीवरून मोठी कारवाई करण्यात आली। आज दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक API विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक विष्णू बोडके, पोलीस उपनिरीक्षक माजिद खान पठाण तसेच पोलीस अंमलदार हे खासगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना पोळा चौक अकोला येथे दुपारी 2:30 वाजता गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार दहीहांडा वेस खिडकीपुरा अकोला येथील शेख मोहम्मद, शेख मेहबूब, मोहसिन कुरेशी व मोहसिन कुरेशी येथे दुपारी 2:30 वाजता गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार दहीहांडा वेस खिडकीपुरा अकोला येथील शेख सद्दाम, शेख मोहम्मद, मोबिन कुरेशी व मोहसिन कुरेशी यांनी खिडकीपुरा मस्जिद समोर त्यांच्या ताब्यातील मोकळ्या जागेत गोवंश जातीची जनावरे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून ठेवली असल्याची माहिती प्राप्त झाली। सदरची माहिती पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री शंकर शेडके यांना देण्यात आली। वरून ASP ईशान मॅडम, निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री शंकर शेडके यांच्या उपस्थितीमध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 2 पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून 3 वाजता नमूद ठिकाणी छापा टाकण्यात आला। छाप्यात एकूण 25 गोवंश जातीची जनावरे अत्यंत दयनीय, जखमी व अशक्त अवस्थेत आढळून आली। जनावरांना पाणी व चाऱ्याची कोणतीही व्यवस्था नसून ती कत्तलीसाठीच बाळगण्यात आल्याचे निष्पन्न झाले। सदर जनावरांची अंदाजे किंमत 6,15,000 इतकी आहे। आरोपींचा शोध घेण्यात आला असता ते त्यांच्या राहत्या घरी तसेच परिसरात मिळून आले नाहीत। तसेच जनावरांबाबत कोणतीही वैध कागदपत्रे उपलब्ध झाली नाहीत। सदर 25 गोवंश जातीची जनावरे पंचनामा करून जप्त करण्यात आली असून त्यांची देखभाल, सुरक्षा व उपचारासाठी आदर्श गोसेवा केंद्र ग्राम मैसपूर अकोला येथे अटी शर्तीवर सुपूर्द करण्यात आली आहेत। या प्रकरणी फरार आरोपी शेख सद्दाम, शेख मोहम्मद व मोबिन कुरेशी, मोहसिन कुरेशी दोन्ही राहणार दहीहांडा वेस खिडकीपुरा अकोला यांच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1995 कलम 5 क 9 अ, प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक कायदा 1960 कलम 11 ड, भारतीय न्याय संहिता कलम 329 अन्वये कायदेशीर फिर्याद नोंदवण्यात आली आहे।